everyone. So today we are going to learn third prose 1.3, the cough and the anthem. So what is meant by cough in Marathi? Cough means police and the anthem means prarthana git. Okay. So first activity, icebreakers. Suppose you have gone to a place where the winter season is very severe. Severe means जोरदार किंवा तीव्र. Discuss with your partner the ways in which you would protect yourself in the cold climate. तुम्ही एखाद्या ठिकाणी गेलेले आणि तिथं काय झालेलं आहे, खूप जोरदार असं तीव्र कडाक्याची थंडी पडलेली आहे आणि तुम्ही स्वतःचं कसं तिथं संरक्षण कराल हे काय करायचं आहे, तुम्ही इथे ह्याचे पॉइंट्स नोट डाऊन करायचे आहेत. वेज टू प्रोटेक्ट फ्रॉम कोल्ड क्लायमेट. सो फर्स्ट वन, विअर वॉर्म क्लोथ्स इन लेयर्स. आपण काय करायचे, उबदार असे कपडे घालायचे. द नेक्स्ट, विअर ग्लोव्ज, थिक सॉक्स, मफलर्स. जे काही हिवाळ्यासाठीचे जे आपण काय जे क्लोथ्स आहेत जे यूज करतो, ग्लोव्ज वगैरे, ते आपण काय करायचे, घालायचे आहेत. देन नेक्स्ट वन, सिटिंग नियर द फायर प्लेस. एखादी शेकोटी पेटून त्याच्या ठिकाणी आपण तिथं शेकत बसायचं आहे. अँड लास्ट वन, टेकिंग शेल्टर इन वॉर्म प्लेस. जिथं असं उबदार असं आपल्याला वातावरण मिळेल त्या ठिकाणी आपण काय करायचं आहे, जाऊन तिथं आसरा घ्यायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन, वेन यू सी अ कॉप अप्रोचिंग यू फील आयदर रिलीव्ड ऑर स्केअर्ड. डिस्कस विथ युअर पार्टनर द सिच्युएशन्स वेन यू फील रिलीव्ड ऑर स्केअर्ड. तर आता इथं काय केलेलं आहे की कॉप म्हणजे कोण, पोलीस, आणि ते बघतायत आणि त्यावेळेस मात्र बघताना तुमचे जे काय तिथं सिच्युएशन कंडिशन झालेली आहे. रिलीव्ड म्हणजे काय, निर्धास्त, अँड स्केअर्ड म्हणजे घाबरणे. हे इथं आपल्याला काय करायचे आहेत, नोट डाऊन करायचे आहेत. सो फर्स्ट वन, यू आर वॉकिंग अलोन इन डार्क स्ट्रीट. तुम्ही एखाद्या अंधाऱ्या रस्त्यावरून तिथं चालला आहात, पण त्यावेळेस तिथं कॉप पोलीस आहेत, त्यामुळे तुम्ही कसे असणार आहे, निर्धास्त असणार आहे. देन सेकंड, देअर इज अ फाईट टेकिंग प्लेस नियर यू. तुमच्या जवळच तिथं काय चाललेले आहे, फाईट चाललेली आहे, लढाई सुरू आहे, भांडणं सुरू आहे, आणि तुम्ही तिथून त्या प्लेसच्या तिथून चालला असाल किंवा थांबला असाल, पण तिथं पोलीस असल्यामुळे आपण कसे असणार आहे, निर्धास्त असणार आहे. अँड लास्ट वन, अ ग्रुप ऑफ रफ लुकिंग पीपल आर कमिंग टुवर्ड्स यू ऑन अ लोनली रोड. आणि काय झालेलं आहे, निर्मनुष्य असा रस्ता आहे आणि तिथं असे रफ लुकिंग पीपल म्हणजे कसं की भारदस्त असे की गुंड किंवा अशा प्रवृत्तीचे आहेत, आणि तुम्ही त्या रोडवरून तिथून चालला असाल. अ ग्रुप ऑफ रफ लुकिंग पीपल आर कमिंग टुवर्ड्स यू ऑन अ लोनली रोड. कसं आहे, लोनली रोड आहे म्हणजे कोणी नाही आहे, निर्मनुष्य आहे, आणि तुम्ही तिथं आहात आणि असा रफ लुकिंग म्हणजे आपण म्हणत नाही का की गुंडासारखे वगैरे दिसतात, असा तिथं ग्रुप ऑफ पीपल असणार आहे आणि तो तुमच्याकडे यायला लागलेला आहे. पण तिथं कॉप असल्यामुळे आपण कसं असणार आहे, निर्धास्त असणार आहे. हे झाले ज्यावेळेस रिलीव्ड. द नेक्स्ट वन, स्केअर्ड. कधी आपण घाबरणार, यू आर रायडिंग अ बाईक विदाउट अ व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन. तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसनच नाही आहे आणि तुम्ही बाईक तिथं काय करायला लागलेला आहे, चालवायला लागलेला आहात, व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन. द नेक्स्ट वन, यू हॅव ब्रोकन अ ट्रॅफिक सिग्नल. ज्यावेळेस आपण ड्रायव्हिंग करत असतो आणि त्यावेळेस आपण जे काही तिथले रूल्स अँड रेग्युलेशन असतात ट्रॅफिक सिग्नलचे, त्यावेळेस आपण ते मोडणार. अँड थर्ड वन, यू हॅव बीन इन्वॉल्ड इन अ फाईट. ज्यावेळेस आपण एखादं तिथं लढाई किंवा एखादं तिथं भांडणं सुरू असतील आणि त्याच्यामध्ये आपण काय असणार आहे, तिथं इन्वॉल्ड असणार आहे, त्यावेळेस मात्र आपण काय करणार, घाबरणार. लास्ट क्वेश्चन, डिस्कस सम ऑफ द मोटिवेटिंग थिंग्स दॅट कॅन चेंज अ पर्सन्स लाईफ वन इज गिवन. आपल्याला काय करायचे आहेत, मोटिवेटिंग म्हणजे प्रेरणादायक ज्या गोष्टी असतात की ज्या एखाद्याचं आयुष्यच पूर्णपणे काय करतात, बदलून टाकतात. तर त्या आपल्याला इथं काय करायचे आहेत, मोटिवेटिव्ह थिंग्स डिस्कस करायचे आहेत. फर्स्ट वन, लिसनिंग टू ॲन इन्स्पायरिंग स्पीच. सेकंड, reading motivating
बुक्स अँड बायोग्राफीज ऑफ ग्रेट पीपल. जी काय महान लोक होऊन गेलेले आहेत त्यांचे जे जीवनचरित्र आहेत किंवा जी त्यांची पुस्तकं आहेत ते काय करायचे आहेत, वाचायचे आहेत. देन थर्ड वन, रीडिंग इपिक्स अँड रिलिजियस बुक्स. इपिक्स म्हणजे महाकाव्य आणि रिलिजियस बुक्स म्हणजे जे आपले धार्मिक ग्रंथ असतात ते. अँड लास्ट वन, ऑब्झर्विंग सक्सेसफुल ऑब्लिक हॅपी पीपल ऑर वॉचिंग बायोपिक्स ऑफ देअर लाईव्स. ऑब्झर्विंग म्हणजे काय करायचं आहे, आपण तिथं निरीक्षण करायचं आहे. तर कोणाचं? सक्सेसफुल हॅपी पीपल ऑर वॉचिंग बायोपिक्स, जीवन विज्ञान, त्यांच्या जीवनाचं जे काही जीवन विज्ञान आहे ते पण आपण तिथं काय करायचं आहे, ऑब्झर्व करायचं आहे. ओके, नेक्स्ट पॉइंट, इंट्रोडक्शन ऑफ रायटर. ओ हेनरी, 1862 to 1910. William Sidney Porter, an American writer, is better known by his pen name O. Henry. He was a voracious reader. Voracious म्हणजे आधाशी. Since childhood. He started a humorous weekly, The Rolling Stone, and when the venture failed, he joined the Houston Post as a reporter, columnist, and occasional cartoonist. The story The Cough and the Anthem is one of O. Henry's well-known stories. To describe his style of writing, people have often used the term smile with tears, which implies his twisted way of thoughts and endings in almost every story. In this story, the main character, Sophie, is a vagabond म्हणजे भटका, and a person with criminal background. He makes different plans to re-enter the prison as he has no shelter to protect himself from the severe winter. The story ends in an unexpected way. O. Henry has depicted Sophie's futile attempts to get arrested in a very humorous way. Futile म्हणजे व्यर्थ. The Cough and the Anthem is about freedom and confinement. Confinement, तुरुंग किंवा कारावास. Initially, Sophie feels that there is a freedom from miseries and worries. In confinement prison, the notes of Anthem transform him from within and he resolves to work hard. Sophie faces the irony of fate as the moment he realizes the real freedom lies in a virtuous life, he is taken into confinement. Okay, let us start the story, The Cough and the Anthem. सोफी हा या स्टोरी मधला मेन कॅरेक्टर आहे आणि तो कसा आहे, होमलेस, त्याला घर नाही किंवा कोणीही जवळचं नाही. तो कशावरती राहत असतो, तिथे एक बेंच असतो त्याच्यावरती तो राहत असतो, ते म्हणजे त्याचं घर असतं. आणि ज्यावेळेस हिवाळा आणि बर्फ पडायला सुरुवात व्हायची त्यावेळेस मात्र एवढ्या कडाक्याच्या थंडीत तो तिथं राहू शकणार नव्हता. मग आता राहण्याची सोय कशी करायची आणि तीही पैसे न देता. तर ती सोय म्हणजे त्याची काय होती, फुकटात मिळणारी सोय म्हणजे तुरुंग. म्हणजे एखादा छोटा मोठा गुन्हा करून हिवाळ्यामध्ये कसं राहता येईल हे तो पाहायचा. आणि थोडीशी त्याची गुन्हेगारी प्रवृत्ती असल्यामुळे त्याला ते जड जात नव्हतं. विंटर आयलंड ही त्याची हिवाळ्यात राहण्याची जागा असायची. द कॉप अँड अँथम या स्टोरीमध्ये तेच सांगितलेलं आहे की तो काय काय करतो तुरुंगात जाण्यासाठी, आणि हे अगदी मजेशीरपणे मांडलेलं आहे. पण कथेचा शेवट मात्र थोडासा कसा आहे, अनपेक्षित आहे. ओके, सो फर्स्ट एक्सट्रॅक्ट. Sophie left his bench and strolled out of the square and across the level sea of asphalt where Broadway and Fifth Avenue flow together. Up Broadway he turned and stopped at a luxurious cafe. सोफी बाकावरून उठला आणि रमतगमत डांबरी रस्ता ओलांडून ब्रॉडवे आणि 5वा अव्हेन्यू एकत्र येतात त्या चौकातून बाहेर पडला. स्ट्रोल म्हणजे वॉकड इन अ लिजरली वे, रमतगमत.
ब्रॉडवेकडून वरच्या दिशेला तो वळला आणि एका महागड्या कॅफेपाशी थांबला. लक्झरियस इथं जो मीन घ्यायचा तो महागड्या. सोफी हॅड कॉन्फिडन्स इन हिमसेल्फ फ्रॉम द लोएस्ट बटन ऑफ हिज वेस्ट अपवर्ड. ही वॉज शेवन and his coat was trim and his neat black bow and been presented to him by a lady missionary on Thanksgiving Day. सोफीला त्याच्या कोटाच्या सर्वात खालच्या बटनापासून वरपर्यंत स्वतःवर विश्वास होता. त्याने दाढी वगैरे केलेली होती. त्याचा कोटही ठीकठाक होता आणि थँक्स गिव्हिंगच्या दिवशी एका मिशनरी स्त्रीने भेट दिलेला एक छानसा काळा त्याने लावला होता. If only he could reach a table in the restaurant unsuspected, success would be his. The portion of him that would show above the table would raise no doubt in the waiter's mind. A roasted mallard duck, thought Sophie, would be about the thing with a bottle of wine and then some cheese, a cup of coffee and a cigar. कोणतीही शंका न घेता रेस्टॉरंटमधल्या एखाद्या टेबलपर्यंत त्याला पोहोचता आले तर यश नक्कीच त्याचे असणार होते. टेबलावरून दिसणारा त्याच्या शरीराचा भाग पाहून वेटरच्या मनात शंका आली नसती. मॅलार्ड बदकाचे भाजलेले मांस, वाईनची एक बाटली, त्यानंतर थोडे चीज, एक कप कॉफी आणि सिगार. सोफीने मनातल्या मनात विचार करून ठेवला. $1 for the cigar would be enough. The total would not be so high as to call forth any extreme of revenge from the cafe management, and yet the meat would leave him filled and happy for the journey to his winter island. सिगारचा $1 ठीक आहे. या सगळ्याची एकूण किंमत कॅफेचा मालक संतापून काही करील एवढी जास्त नव्हती, पण हिवाळी बेटावर पोहोचेपर्यंत तेवढे मांस पोटभर आणि मन तृप्त करील एवढे होते. But as Sophie set foot inside the restaurant door, the head waiter's eye fell upon his tattered trousers and decadent shoes. मात्र रेस्टॉरंटच्या दरवाजात सोफीने पाय ठेवताच मुख्य वेटरची नजर त्याच्या फाटक्या विजारीवर आणि जीर्ण झालेल्या बुटांवर पडली. टॅटर ट्राउझर, फाटकी विजार, अँड डेकंडंट मीन्स जे काही जीर्ण झालेले बूट आहेत त्याच्यावरती त्या वेटरची नजर पडली. स्ट्रॉंग अँड रेडी हँड्स टर्न हिम अबाउट अँड कॉन्वेड हिम इन सायलेन्स अँड हेस्ट टू द साइडवॉक ॲट अवर्टेड द ignoble fate of the incensed mallard. आपल्या भक्कम आणि तयार हातांनी त्याने सोफीला मागे वळवले आणि हळूच त्याला बाहेर काढून घाईघाईने रस्त्याच्या बाजूला नेले. त्यामुळे मॅलार्ड बदकाच्या नशिबातला लाजिरवाणा धोका टळला. Sophie turned off Broadway. It seemed that his route to the coveted island was not to be an easy one. Some other way of entering the limbo must be devised. सोफी ब्रॉडवेच्या विरुद्ध दिशेला वळला. आपल्या आवडत्या बेटाकडे घेऊन जाणारा मार्ग काही सोपा नाही हे त्याच्या लक्षात आले. त्या तुरुंगात शिरण्यासाठी दुसरी एखादी युक्ती शोधणे आवश्यक होते. लिंबो म्हणजे काय? तुरुंग. At a corner of 6th Avenue, electric lights and cunningly displayed wares behind plate glass made a shop window attractive. Sophie took a stone and dashed it through the glass. People came running round the corner, a policeman in the lead. Sophie stood still with his hands in his pockets and smiled at the sight of brass buttons. 6व्या अव्हेन्यूच्या कोपऱ्यावर काचेपलीकडे विजेच्या दिव्यांखाली कुशलतेने मांडून ठेवलेल्या वस्तूंमुळे त्या दुकानाची खिडकी फार आकर्षक दिसत होती. सोफीने एक दगड घेतला आणि त्या काचेवर फेकून मारला. कोपऱ्यावरून लोक धावत आले. सर्वात पुढे होता तो एक पोलीस. सोफी खिशात हात घालून तिथेच स्थिर उभा राहिला
आणि पितळी बटणे. पितळी बटणेच म्हणजे काय? ब्रास बटन्स म्हणजेच पोलीस. दिसताच हसला. वेअर इज द मॅन दॅट डन दॅट? इन्क्वायर्ड द ऑफिसर ॲजिटेडली. हे करणारा माणूस कुठे आहे? अधिकाऱ्याने त्याच्यावरती काय केलं तिथं? चिडून विचारलं. डोंट यू थिंक दॅट आय माइट हॅव हॅड समथिंग टू डू विथ इट, सेड सोफी with a friendly voice as one greets good fortune. माझा ह्याच्याशी काही संबंध असेल असं तुम्हाला वाटत नाही? जणू आपल्या सुदैवाचे स्वागत करावे अशा मैत्रीच्या स्वरात विचारले. कुणी? सोफीनं. The policeman refused to accept Sophie even as a clue. Men who smash windows do not remain to chat with the police. They take to their heels. The policeman saw a man halfway down the block running to catch a car. With drawn club, he joined in the pursuit. Sophie, with disgust in his heart, drifted along twice unsuccessful. तो पोलीस सोफीला अगदी संशयित म्हणून सुद्धा मानायला तयार नव्हता. खिडक्या फोडणारी माणसे पोलिसांशी गप्पा मारत उभी राहत नाहीत, धूम ठोकतात. ब्लॉकच्या अर्धा रस्ता पुढे गाडी पकडण्यासाठी पळत जाणारा एक माणूस पोलिसाला दिसला. सोटा उगारून तो त्याच्या पाठीमागे धावत गेला. दोनदा अपयशी झालेला सोफी मनातल्या मनात चढपडत पुढे चालायला लागला. ऑन द अपोजिट साइड ऑफ द स्ट्रीट वॉज अ रेस्टॉरंट ऑफ नो ग्रेट pretensions. It catered to large appetites and modest pursuit. Its crockery and atmosphere were thick, its soap and napery thin. रस्त्याच्या विरुद्ध बाजूला फारसे भपका नसलेले एक साधेसे रेस्टॉरंट होते. पोट भरून जेवणाऱ्या पण खिसे छोटे असणाऱ्यांसाठीचे ते भूक भागवत असे. तिथली क्रोकरी आणि तिथले वातावरण घट्ट होते आणि तिथले सूप आणि नेपरी, मेजवानीवरील कापड इत्यादी पातळ. Into this place Sophie betook himself without challenge. At a table he sat and consumed a beef steak, flapjacks, donut, and pie. And then he told the waiter the fact that the minutest coin and himself were total strangers. एका टेबलवर बसून त्याने कुठल्याही अडचणीविना सोफीला प्रवेश मिळाला. एका टेबलवर बसून त्याने बीफ स्टेक, फ्लॅपजॅक्स, डोनट आणि पाय खाल्ले आणि मग त्याने त्या वेटरला खरी स्थिती सांगितली की त्याच्याकडे द्यायला एक पैसाही नव्हता. Now get busy and call a cop, said Sophie, and don't keep a gentleman waiting. आणि त्याच्यानंतर सोफी काय म्हणते बघा, चला आता लवकर पोलिसांना बोलव, सोफी म्हणाला, आणि माझ्यासारख्या सद्गृहस्थाला वाट पाहायला लावू नकोस. No cop for you, said the waiter, with a voice like butter cakes and an eye like the cherry in the Manhattan cocktail. Hey कॉन. अरे भामट्या, तुझ्यासाठी पोलीस बोलवायची गरज नाही. लोण्याच्या केक सारख्या मऊ आवाजात आणि मॅनहॅटन कॉकटेल मधल्या चेरी सारख्या लाल भडक डोळ्यांनी वेटर म्हणाला. Neatly upon his left ear on the callous pavement, two waiters pitched Sophie. दोन वेटर आणि सोफीला नेमके त्याच्या डाव्या कानावर कठीण फुटपाथवर नेऊन आदळले. He arose joint by joint as a carpenter's rule opens and dusted his clothes. Arrest seemed now but an elusive dream. The island seemed very far away. A policeman who stood before a drugstore 2 doors away laughed and walked down the street. सुताराची मोजण्याची पट्टी उघडावी तसे आपला एक एक अवयव उलगडत तो उठला आणि त्याने आपले कपडे झटकले. अटक होणे हे आता एक दुष्प्राप्य स्वप्न वाटू लागले होते. बेट खूपच दूर राहिल्यासारखे वाटले. 2 ब्लॉक पलीकडे औषधाच्या दुकानासमोर उभा असलेला पोलीसही त्याच्याकडे पाहून हसला आणि तिथून निघून गेला. Sophie was seized with a sudden fear that some dreadful enchantment had rendered him immune to arrest. He was in a state of panic, and when he came upon another policeman lounging grandly in front of a glittering theater,
He caught at the immediate straw of disorderly conduct. अचानक एखाद्या भयंकर जादूमुळे आपल्याला अटक प्रतिबंधक शक्ती मिळाली आहे की काय या भीतीने सोफीला ग्रासले. त्या घाबरलेल्या अवस्थेत असतानाच त्याला एका शानदार थिएटर समोर आणखीन एक पोलीस निवांतपणे फिरताना दिसला आणि लगेच त्याने बेशिस्त वर्तन करण्याची संधी साधली. On the sidewalk, Soapy began to yell drunken gibberish at the top of his harsh voice. He danced a hall, raved, and otherwise disturbed the skies. सोपी फुटपाथवर आपल्या भसाड्या आवाजात झिंगलेल्या माणसासारख्या मोठमोठ्याने बरळू लागला, नाचू लागला, ओरडू लागला, बडबडू लागला आणि त्याने सगळे वातावरण बिघडून टाकले. The policeman merely twirled his club, turned his back to Soapy and remarked to a citizen. पोलिसाने आपला दंडुका फिरवला आणि सोपीकडे पाठ फिरवून एका इस्माला म्हणाला, "Tis one of them ill lads' celebration. The goose egg they give to the Hartford College noisy, but no harm. We have instruction to let them be." हार्टफोर्ड कॉलेजला 0 गुणाने हरवल्याबद्दल आनंद साजरा करणारा एलचा कोणी पोरगा दिसतो. दंगा करतात पण बाकी काही उपद्रव नाही, त्यामुळे त्यांना काही न करण्याचे आम्हाला आदेश दिले आहेत. Disconsolate, Soapy stopped his unwailing racket. Would never a policeman lay hands on him. In his fancy, the island seemed an unattainable Arcadia. He buttoned his thin coat against the chilling wind. निराश झालेल्या सोपीने त्याचा फुकट गेलेला उपद्रव थांबवला. एखादा पोलीस त्याला कधीच पकडणार नव्हता का? त्याच्या कल्पना विलासातले बेट म्हणजे जणू काय अप्राप्य नंदनवनासारखे होते. थंडगार वाऱ्यापासून रक्षण करण्यासाठी त्याने आपल्या पातळ कोटाची बटणे बंद केली. In a cigar store he saw a well-dressed man lighting a cigar at the swinging light. He had set his silk umbrella by the door on entering. Soapy stepped inside, grabbed the umbrella, and sauntered off with it slowly. The man at the cigar light followed hastily. सिगारच्या दुकानात लटकत्या दिव्याखाली एक झकपक पोशाख केलेला मनुष्य सिगार पेटवताना त्याला दिसला. आत शिरताना दरवाजाजवळ त्याने आपली रेशमी छत्री ठेवली होती. सोपीने आत पाऊल टाकले, छत्री घेतली आणि शांतपणे रमतगमतीतून बाहेर पडला. सिगार लाईट जवळचा मनुष्य घाईघाईने त्याच्या मागून निघाला. माय अम्ब्रेला, ही सेड स्टर्नली. माझी छत्री, तो कठोर आवाजात म्हणाला. स्टर्नली म्हणजे कठोर आवाजात. लार्सनी, वेल, why don't you call a policeman? I took it your umbrella. Why don't you call a cop? There stands one on the corner. असं का? बुरटी चोरी करून त्याला उपवासाने खिजवीत सोपीने विचारले. मग पोलिसांना बोलव, मी घेतली तुझी छत्री. पोलिसांना का बोलवत नाहीस? तिथे कोपऱ्यावर उभा आहे. The umbrella owner slowed his steps. Soapy did likewise with a premonition that luck would again run against him. The policeman eyed at the two curiously. छत्रीच्या मालकाने आपली चाल मंदावली. नशीब पुन्हा उलटे फिरणार की काय अशी शंका आल्याने सोपीनेही तसेच केले. पोलिसांनी त्या दोघांकडे कुतूहलाने पाहिले. Of course, said the umbrella man. Well, you know how these mistakes occur. If it's your umbrella, I hope you will excuse me. I picked it up this morning in a restaurant. If you recognize it as yours, why I hope you will. नक्कीच, छत्रीवाला मनुष्य म्हणाला. अहो, ही तुमची छत्री असेल तर अशा चुका कशा घडतात हे तुम्हाला माहीत असेलच. तुम्ही मला माफ कराल अशी आशा आहे. आज सकाळी एका रेस्टॉरंटमधून मी ती उचलली, पण तुमची छत्री तुम्ही ओळखलीच असेल म्हणा असं मला वाटतं. ऑफ कोर्स इट्स माइन, सेड सोपी सॅवेगली. अर्थातच ती माझी आहे, सोपी
रागावून म्हणाला. सॅवेगली रागावून. The ex-umbrella man retreated. The policeman hurried to assist. A tall blonde in an opera cloak across the street in front of a streetcar that was approaching 2 blocks away. छत्री गमावलेला मनुष्य माघारी वळला. 2 ब्लॉक अंतरावरून स्ट्रीट कार येताना पाहून पोलीस पलीकडच्या रस्त्यावर ऑपेरा झगा घालून जाणाऱ्या उंच ब्लॉन्डला घाईने मदत करायला गेला. सोफी वॉकड ईस्टवर्ड थ्रू अ स्ट्रीट डॅमेज्ड बाय इम्प्रूव्हमेंट्स. ही हर्ल्ड द umbrella angrily into an excavation. He muttered against the men who wear helmets and carry clubs. Because he wanted to fall into their clutches, they seemed to regard him as a king who could do nothing wrong. सोफी पूर्व दिशेला दुरुस्तीमुळे खराब झालेल्या रस्त्याच्या दिशेने निघाला. त्याने रागाने छत्री एका खड्ड्यात फेकली. हेल्मेट घालणाऱ्या आणि दंडुके बाळगणाऱ्या लोकांबद्दल चडफडत तो काहीतरी पुटपुटला, कारण त्याला त्यांच्या तावडीत सापडायची इच्छा होती आणि ते मात्र त्याला कधीही चुकीचे न वागणारा राजा समजत होते. At length Sophie reached one of the avenues to the east where the glitter and turmoil was but faint. He dragged himself toward Madison Square, for the homing instinct survives even when the home is a park bench. थोडे अंतर चालून सोफी झगमगाट आणि गडबड कमी असणाऱ्या पूर्वेकडच्या एका रस्त्यावर पोहोचला. आता बाकडे हेच जरी त्याचे घर होते तरी घराच्या ओढीने पाय ओढत तो मॅडिसन चौकाच्या दिशेने जाऊ लागला. But on an unusually quiet corner, Sophie came to a standstill. Here was an old church, quaint and rambling and gable. मात्र एका अतिशय शांत वळणावर सोफी थबकला. तिथे एक जुने विलक्षण आणि अवाढव्य निमुळते चर्च होते. Through one violet stained window a soft light glowed where no doubt the organist loitered over the keys, making sure of his mastery of the coming Sabbath. Through one violet stained window a soft light glowed where no doubt the organist loitered over the keys, making sure of his mastery of the coming Sabbath anthem. For there drifted out to Sophie's ears sweet music that caught and held him transfixed against the convolution of the iron fence. एका जांभळट रंगाच्या काचेच्या खिडकीतून मंद प्रकाश येत होता. तेथे बहुधा कोणी ऑर्गन वाजवणारा सफाईदारपणे स्वरपट्ट्यांवर बोटे फिरवून आगामी सॅबॅथ सणाकरिता प्रार्थना गीताचा सराव करीत होता. तिथून येणारे ते गोड संगीत सोफीच्या कानांवर पडले आणि लोखंडी कुंपणापाशी तो एका जागी खिळून उभा राहिला. The moon was above full and radiant. Vehicles and pedestrians were few. Sparrows twittered sleepily in the eaves. For a little while the scene might have been a country churchyard, and the anthem that the organist played cemented Sophie to the iron face. For he had known it well in the days when his life contained such things as mothers and roses and ambitions and friends and immaculate thoughts and collars. वर पूर्ण तेजस्वी चंद्र होता. थोडी वाहने व पादचारी दिसत होते. छतावर चिमण्या निद्रिस्त अवस्थेत चिवचिवत होत्या. लवकरच ते दृश्य एखाद्या गावातल्या चर्च यार्ड सारखे दिसू लागले. सोफी मात्र ऑर्गॅनिस्ट वाजवीत असलेले ते प्रार्थना गीत ऐकून लोखंडी कुंपणापाशी स्तब्ध उभा राहिला. हे गीत त्याला जेव्हा त्याच्या आयुष्यात आई होती, गुलाबाची फुलं होती, आशा आकांक्षा मित्रपरिवार होता, सद्विचार आणि सद्वर्तनी लोक यांसारख्या गोष्टी होत्या तेव्हापासून चांगले ठाऊक होते. द कंजंक्शन ऑफ सोफीज रिसेप्टिव्ह state of mind and the influences about the old church brought a sudden and wonderful change in his soul. He viewed with rising horror the pit into which he had tumbled, the degraded days, unworthy desires, dead hopes, wrecked faculties and base motives that made up his existence. सोफीच्या मनाची ग्रहणक्षमता आणि जुन्या चर्चचा प्रभाव यांचा मिलाप होऊन त्याच्या हृदयात अचानकपणे विलक्षण आणि विस्मयकारक बदल घडून आला.
जी अधोगतीची पातळी त्याने गाठली होती त्याची जाणीव होऊन तो भयभीत झाला. हे अवेलनेचे दिवस, अयोग्य आवाजावी इच्छा, मृतवत भग्न झालेल्या आशा, नष्ट झालेली कार्यशक्ती आणि जीवनाचा हरवलेला निरर्थक उद्देश यांनी त्याचे संपूर्ण अस्तित्व व्यापून टाकले होते. And also in a moment his heart responded thrillingly to this strange mood. A strong impulse moved him to battle with his desperate fact. He would pull himself out of the mire and would make a man of himself again. He would conquer the evil that had enslaved him. There was time he was young yet he would resurrect his old eager ambitions and pursue them without flattering. आणि त्या क्षणी त्याच्या हृदयाने या विचित्र मनस्थितीला उल्लसित प्रतिसाद दिला. एक तीव्र प्रेरणेने, इच्छाशक्तीने त्याला दुःखद वस्तुस्थितीला तोंड देण्यासाठी प्रेरित केले. या दलदलीतून तो स्वतःला बाहेर काढेल आणि पुन्हा आपले व्यक्तिमत्व निर्माण करेल. त्याला गुलाम करून टाकलेल्या पापी मनोवृत्तीवर तो विजय मिळवू शकेल, कारण अजून वेळ गेली नव्हती. Those solemn but sweet organ notes had set up a revolution in him. Tomorrow he would go into the roaring downtown district and find work. A fur importer had once offered him a place as driver. He would be somebody in the world. He would. तो अजून तरुण होता. आपल्या पूर्वीच्या सुप्त इच्छा आकांक्षांना पुन्हा जागृत करू शकला असता. ऑर्गनच्या त्या पवित्र आणि मधुर स्वरांनी त्याच्या अंतर्मनामध्ये क्रांती घडवून आणली होती. उद्या तो गजबजल्या शहरात जाऊन काम शोधू शकेल. एका फर आयातदाराने त्याला एकदा ड्रायव्हरची नोकरी देऊ केली होती. या जगात तो कोणीतरी बनेल. तो Sophie felt a hand laid on arm. He looked quickly around into the impassive face of a policeman. सोफीला त्याच्या बाहूवर एक हात ठेवलेला जाणवला. झटकन मान वळवून त्याने पाहिले तर एका पोलिसाचा निर्विकार थंड चेहरा त्याला दिसला. What are you do here? asked the officer. तू इथे काय करतोयस? त्या ऑफिसरने विचारले. Nothing, said Sophie. काही नाही, सोफी म्हणाला. Then come along, said the policeman. मग चल ये माझ्याबरोबर, तो पोलीस म्हणाला. 3 months on the island, said the magistrate in the police court the next morning. 3 महिने बेटावरील तुरुंगात दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस कोर्टातील न्यायाधीशाने फरमावले. आता या स्टोरीचा एंड काय बघा. ज्यावेळेस सोफीला चांगले विचार मनामध्ये येत होते तोपर्यंत काय झालेलं आहे, त्याला त्या पोलिसानं पकडून त्याची जी अगोदरची इच्छा होती की त्याला 3 महिने थंडीच्या याच्यातून संरक्षण करण्यासाठी त्या जे विंटर आयलंड आहे त्याच्यावरती त्या तुरुंगवासात त्याला जायला मिळेल. आणि आता मात्र काय झालेलं आहे, ज्यावेळेस तो पॉझिटिव्ह थिंकिंग करायला लागलेला आहे त्यावेळेस मात्र आता त्याला तिथं ते तुरुंगात घेऊन गेलेले आहे. ओके, लास्ट पार्ट of the prose, glossary of the cop and anthem, and next part is brainstorming activities. Note down in your notebook.